नमस्कार. जय श्रीराम भावांनो. खूप दिवस झालं अयोध्येला जाऊन आल्यापासून आपल्याशी एक बोलावंसं. हा अहमदपूर ते अयोध्या सायकल प्रवास करून आल्यानंतर एक आपला आभार व्यक्त करावा ह्या उद्देशानं आपल्यासमोर यावं असा विचार होता. त्यानुसार आज मी तुम्हाला माझ्या सायकल प्रवासामधला प्रत्येक क्षण तुमच्यापुढं मांडावा असं मला वाटलं, म्हणून आज तुमच्यासमोर मांडत आहे. अयोध्या सायकल प्रवास हा करत असताना एक आमच्या मनामध्ये संकल्प होता की आपण अयोध्या प्रवास करायचा आहे आणि तो करण्यासाठी सगळ्यांची साथ प्रथमतः लागते आणि ती साथ आमचा अहमदपूर सायकलिस्ट क्लब मधील 11 सदस्यांनी एकत्र येऊन हा प्रवासाचे नियोजन आखणी केली होती. त्याप्रमाणे आम्ही रोज 150 किलोमीटरचा प्रवास हा करावा आणि समाजापुढे काहीतरी एक आपण उद्देश ठेवावा की काहीतरी मनापासून आपण समाजाला काहीतरी, आपण तर रोज फिटनेसमध्ये आहोत, पण हे करत असताना काही गोष्टी बोलाव्याशा वाटतात, काही गोष्टी सांगाव्याशा वाटतात. त्याप्रमाणे हा अयोध्या प्रवास 1290 किलोमीटरचा प्रवास होता. त्याप्रमाणे आम्ही आखणी केलो, टेम्पो बांधलो आणि सर्वात मुख्य कारण म्हणजे की आपल्याला जेवणाची व्यवस्था कशी झाली पाहिजे. आपण सायकलिंग करत असताना आपलं आरोग्य बिघडलं नाही पाहिजे. ह्या गोष्टीचे सर्व नियोजन अगोदर आम्ही 11 जणांनी ठरवलं आणि हा अयोध्या प्रवास करत असताना प्रभू रामचंद्राच्या नगरीमध्ये जाणार आहोत. मग त्या प्रभू रामचंद्रांचं काय आचरण होतं, त्याचं काय आपल्याला म्हणजे घेता येईल किंवा आपल्याला त्यांचं काय म्हणजे हे त्यांचे चांगले हे काय होते, गुडविल काय होते, त्यांचा आदर्श घेऊन त्या आदर्शाप्रमाणे आम्ही वृक्षारोपण, एक शांतता, सर्व धर्मसमभाव हा घेऊन समाजापुढे हा एक संदेश घेऊन अहमदपूर येथील रोटरी क्लब, अहमदपूरचा अहमदपूर रनर्स ग्रुप आणि अहमदपूर सायकलिस्ट क्लब हा तिघांनी मिळून एक आम्ही प्रोग्राम केला आणि त्या प्रोग्राममध्ये सर्वांनी एकत्र येऊन तो प्रोग्राम आम्ही ठरवला आणि त्याप्रमाणे आम्ही त्या कामाची आखणी करून जवळपास 4 महिने अगोदर त्याची आखणी करून कुठं प्रवास करायचा, कुठं थांबायचं, कुठं चढ आहे, कुठं उतार आहे, कुठं घाटमाता आहे, कुठं उतार आहे, ह्याप्रमाणे पूर्ण 1290 किलोमीटरच्या प्रवासाची एक अगोदर आम्ही आखणी करून सर्वजण बसून तिची आखणी केलो. जिथे घाटमाता आहे किंवा चढ आहे त्या ठिकाणी आम्ही 130 140 असा प्रवास केला की कारण आमचे सायकलिस्ट कुठं थकले नाही पाहिजे हा उद्देश धरून आम्ही तो प्रवास जो टप्पे आम्ही तयार केले होते त्या टप्प्याप्रमाणे आम्ही ते नियोजन केलेलं होतं. आणि खरंच मित्र हो, आज आपल्याला सांगावं इच्छितो की हा प्रवास करत असताना मनात जाण्याची भरपूर इच्छा होती. त्याप्रमाणे आम्ही नियोजन केलं. त्याप्रमाणे आम्ही 150 किलोमीटरचे टप्पे टाकले. कुठं कमी प्रवास केला जिथं की आपल्याला चढ उतार होते त्या ठिकाणी कमी प्रवास केला. जिथं प्लेन होतं
तिथं जास्त प्रवास केला, म्हणजे 170ही केला, 190ही केला, अशाप्रमाणे केला, नियोजन केले. आणि आम्हाला पुढच्या परिस्थितीचं काही माहीत नव्हतं. थंडी खूप होती. थंडी खूप असताना आम्ही इथून भरपूर सामान, कारण का आम्हाला कल्पना होती की हा प्रवास करत असताना थंडी भरपूर राहणार आहे, कारण का 26 डिसेंबरला निघालो होतो त्यावेळेस थंडीचा भरपूर थंडी इकडं आपल्या भागामध्ये होती. तर निश्चितच त्या थंडीचा विचार करून आम्ही 2-2 चादरी, रगा, सगळ्या एक बॅग असे आमचं जे थंडीपासून बचाव करतो त्याचा झाल्या. आणि प्रवास करत असताना खरा अनुभव आम्हाला यवतमाळ, आर्णी, नागपूरपर्यंत हा पूर्ण रोड जंगल एरिया, चढ उतार होते. अशाही प्रवासामध्ये आम्ही हिंमत न हारता आम्ही सर्व सायकलिस्ट मिळून एका जीवाने हा प्रवास करत गेलो. आणि पुन्हा नागपूरच्या, जसंही नागपूर आम्ही जाऊन आमदार निवास इथे आमची नागपूरच्या सायकलिस्ट क्लबवाल्याने खूप चांगली व्यवस्था केली. तिथे आमची राहण्याची व्यवस्था केली. त्यांनी पुष्पवृष्टी केली. आम्हा सर्व अहमदपूर सायकलिस्ट यांचा यथोचित मान सन्मान केला. खरंच त्यांचा मान सन्मान हा आमच्या जिव्हारी लागला. काही त्यांनी मार्गदर्शन केले की हा तुम्ही इथून अहमदपूरहून नागपूरपर्यंत केलेला प्रवास हा अगदी आपल्या सर्वसामान्य वातावरणात, म्हणजे की तुम्हाला परिचित असलेल्या वातावरणात केलात, पण इथून नागपूरहून पुढं तुमचा प्रवास हा अवघड राहणार आहे. म्हणजे कसं की इथून पुढं थंडी जास्त आहे आणि थंडी पण आहे आणि पुन्हा धुक्याचाही तुम्हाला सामना करावा लागणार आहे. त्यांनी काही आम्हाला टिप्स दिल्या. त्या टिप्सप्रमाणे आम्ही तिथून मार्गस्थ झालो आणि तिथून पुढल्या टप्प्यांना जसं जसं आम्ही जाऊ लागलो, थंडी भरपूर होती. थंडीचा खूपच थंडी, आणि थंडी झाली की समजा आपण थंडीला आम्ही दस्ती, रुमाल सगळं बांधून जरी गेलो की जीव गुदमरायचा. आणि उघडलं की थंडी वाजायची. वाटेने गरम पाणी पीत, चहा घेत, असं करत आम्ही आमच्या बॉडीला संतुलित करत थंडीचा आपल्या शरीरावर कसलाही परिणाम होणार नाही असा नियोजन करत सर्वांना एकमेकांना मागं पुढं घेत, कोण मागं पडलंय, कोण पुढे केलंय, हा सगळा प्रवास करत आम्ही पूर्ण टप्पे करत गेलो. आणि जसंही पुढं जात होतो तसं धुक्याचा सामना आम्हाला, धुकं म्हणजे की आम्ही काश्मीरमध्ये गेल्यासारखं आम्हाला जाणवू लागलं. इथून 4 फुटावरला आम्हाला रस्ता दिसायचा नाही. पण आम्ही सर्व सायकलिस्टने, अहमदपूर सायकलिस्टने हा निर्धारच केलेला होता की प्रभू रामचंद्राचा आपल्याला सायकलवरचा प्रवास हा एकदम हिमतीने करायचा आहे आणि सर्वांनी एकमेकांचे हात धरून, एकमेकाची हिंमत धरून पुढे जात आहे. असं करत करत आम्ही चाकघाट एक असा प्रसंग वाटेत लागला की तिथे उतार एवढा खूप होता की आमच्या सायकली साध्या होत्या, अशा कोणत्या तेवढ्या, अशा म्हणजे असतील, कोणाची 15,000ची होती, कोणाची 16,000ची होती, पण जेमतेम स्टार्टर सायकली होत्या. कोणाकडे अशा म्हणजे हे नव्हत्या सायकली भारी. तरी आम्ही म्हणायचो की ॲटलस सायकलीपेक्षा आपली सायकल थोडी बहुत चांगली आहे. तोच आम्हाला हिंमत देत आमची सायकल प्रवासाला आमच्यासोबत साथ दिली. चाकघाटामध्ये आम्हाला खूप रात्रीचा थोडा प्रवास लागला. त्या प्रवासामध्ये खूप, त्या चाकघाटामध्ये की असं वाटायचं की मागून वाहनं भरपूर यायचे आणि पुढून धुकं राहायचं. कसं करत जायचं. मग सगळ्यांनी शिट्ट्या घेतल्या हातामध्ये. सगळ्यांपुढं काही राहणारे शिट्टी वाजवायचे की काही अडचण आली, खूप कंट्रोल आला, अनकंट्रोल उतार आला
तिथे त्यांनी शिट्टी वाजवायची, महागल्ली सतर्क व्हायची. भीती तर सगळ्यांना वाटायची की बाबा आपण जे प्रवास करत आहोत त्यांना कुठं गालबोट लागलं नाही पाहिजे. सगळ्यांना एकमेकाची काळजी होती. थोडंही एखादी माणूस कुठं मागं पुढं पडला की सगळे थांबून एकमेकांची चौकशी करायची. हा एकात्मतेचा प्रवास घेऊन आम्ही चाकघाट हा एकदम सुरक्षित उतरलो. आणि चाकघाटमध्ये जाऊन आम्ही 9 वाजता तिथे की राहण्याची व्यवस्था कसलीच नसताना बी जे आहे त्या परिस्थितीमध्ये एखाद्या लॉजमध्ये आम्हाला जाऊन तिथं मुक्काम केलं होतं आणि शांत झोपून सकाळी जशी सकाळ झाली आम्ही तिथं पाहतो तर काय अजून धुक्याची चादर. आम्ही म्हणलो आता इथून प्रयागराज जायचं आहे आपल्याला, 50 किलोमीटर राहिले. त्या 50 किलोमीटरमध्ये आम्हाला 50 किलोमीटर हा 200 किलोमीटर प्रवास केला इतका अनुभव आला त्या ह्याच्यामध्ये. त्याच प्रवासामध्ये एकाची सायकल पुन्हा पंक्चर झाली, पुन्हा तीच काढणे, आजूबाजूला पुढं मागं गाडी थांबून दुसऱ्या गाड्यांना पास करणे, हा सुद्धा अनुभव आम्हाला तिथं जाणवला. आणि चाकघाट ते प्रयागराजला आम्ही पोचलो संध्याकाळी. आणि तिथे गेल्यानंतर आम्ही म्हणजे 3च्या दरम्यान पोचलो प्रयागराजमध्ये, म्हणजे 3 तारखेच्या आदल्या दिवशी. आणि तो प्रवास करत असताना तिथे जाऊन आम्ही गंगा स्नान वगैरे सगळं करून घेतलं, कारण का आम्हाला उद्याचा प्रवास प्रयागराज ते अयोध्या हा 192 किलोमीटरचा प्रवास होता. आणि तो प्रवास करत असताना आम्हाला खूप मोठा प्रवास होता. पुढचा रस्ता कसा आहे माहीत नव्हता. मध्यंतरी आमचे काही सायकलिस्ट म्हणू लागले की 192 आपल्याला होणार नाही. आपण सुलतानपूर हा एक डिस्ट्रिक्ट लागतो मध्ये, म्हणजे प्रयागराजमधून निघाल्यानंतर 127 किलोमीटरपर्यंत आपण प्रवास करू शकतो, हा सर्वांचा निर्धार झाला. आणि त्याप्रमाणे आम्ही नियोजन केलं होतं की आपण सुलतानपूर ह्या जिल्ह्यामध्ये तिथं थांबूया. त्याप्रमाणे नियोजन झाले, पण तिथं काही आम्हाला राहण्याची व्यवस्थेचा पर्याय भेटला नाही. आणि 127 किलोमीटर गेल्यानंतर सगळ्यांनी एकत्र थांबून विचार केला की आपण कसं करायचं, इथं राहायचं का पुढं जायचं. आम्ही काही जण तयार होते, काही जण म्हणत होते थांबू. पण आम्ही म्हणलो आता राहिला किती किलोमीटर, प्रभू रामचंद्राचं नाव घेऊया, घोषणा देऊया आणि राहिलेला प्रवास आपण करूया सर्वजण मिळून. सर्वांनी होकार दिला आणि तो होकार घेऊन सगळ्यांच्या अंगामध्ये जोश भरून आम्ही पुन्हा तिथला प्रवास कॅन्सल करून आम्ही पुन्हा मार्गस्थ झालो. खरंच तो मार्गस्थ होताना सगळ्याची मानसिकता, कोणाची मानसिकता संपली होती, कोणाची म्हणजे उत्साह होता. पण आम्ही सर्वांनी एकत्र थांबून जय श्रीरामच्या घोषणा देऊन आम्ही तिथून निघालो. आणि त्या निघाल्यानंतर अंगामध्ये जसा रामाचा शक्ती माणसाच्या अंगामध्ये संचारते त्याप्रमाणे आम्ही निघालो. आणि आता थांबायचं नाही, आता अयोध्या गाठल्याशिवाय आपल्याला, प्रभू रामचंद्राचं दार गाठल्याशिवाय आपल्याला थांबायचं नाही, हा उद्देश घेऊन आम्ही ज्यावेळेस जय श्रीरामच्या घोषणा करत निघालो. खरंच मित्रांनो, तो जोश आमच्या कायम जीवन स्मरणात राहील. आणि असं करत आम्ही अयोध्येच्या नगरीच्या प्रवेशद्वाराला जाऊन रात्री 9 वाजता पोहोचलो. आणि प्रवेशद्वार ज्यावेळेस आम्ही अयोध्येचं प्रवेशद्वार आम्ही सर्वांनी बघितलं, जसा काही उत्साह हा गगनात मावेना त्याप्रमाणे सर्व आम्ही सायकलिस्ट की आपण जे केलेला संकल्प होता तो पूर्ण होत आहे याचा आनंद कोणालाही मावना. कारण का प्रत्येकजण आम्ही जय घोषणा करत आम्ही प्रवेशद्वाराला जाऊन आम्ही नतमस्तक झालो. आणि प्रभू रामचंद्रांनी आम्हाला सुरक्षित त्यांच्या दारापर्यंत नेऊन आम्हाला आशीर्वाद दिला. आणि हा प्रवास करून आम्ही तिथं त्या ठिकाणी आम्ही मुक्काम केला अयोध्येमध्ये.
सगळ्या सायकली लॉजमध्ये लावल्या. सकाळी दुसऱ्या दिवशी उठलं, सगळ्यांनी आंघोळ्या केल्या. 8 वाजता 7:30च्या दरम्यान आम्ही प्रभू रामचंद्राच्या नगरीतून आम्ही चालत निघालो. त्यावेळेस अंगामध्ये सगळ्यांचा एक एवढा उत्साह होता की त्याची तुलना कधीच आम्ही करू शकत नाही. जीवनामध्ये असाही प्रवास होईल हा आम्ही कधी विचारही केला नव्हता. 9 दिवस मित्रांनो कसे गेले, कसा प्रवास झाला, कशाचंच काही म्हणजे कोणालाच काही वाटलं नाही. आणि जीवनभर हा प्रवास आमच्या कायम स्मरणात राहील असा प्रवास झाला. आणि हा प्रवास करत असताना प्रत्येकजण उत्साहाने प्रवास पूर्ण केला. आणि यथोचित आमचे सर्व घरचे परिजन मित्र आम्हाला वेळोवेळी संपर्क करत की आज कुठपर्यंत आहात, आज कुठपर्यंत गेलात, प्रवास कसा झाला, काळजी करायची. तरी आम्ही सांगायचो की प्रभू रामचंद्र आमच्या सोबत आहेत, तुम्ही काळजी करू नका, आम्ही सुरक्षित जाऊन सुरक्षित येऊ. त्याचप्रमाणे मित्र हा आमचा प्रवास एकदम सुखकर आणि चांगला झाला. जीवनामध्ये येऊन आमच्या सर्व राजूर नगरी, अहमदपूर सगळे मित्रपरिवार, सगळे फिटनेसचे योद्धे आम्हाला जो आशीर्वाद दिला, त्या आशीर्वादाने आम्हाला जीवनामध्ये एक नवीन कलाटणी मिळाली. आणि जीवन काय असते, प्रवास काय असतो, तिथल्या चालीरीती काय असतात. 2 राज्यातून जाणारा हा प्रवास होता. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश. आमची ही पहिलीच वेळ होती, त्यामुळे अनुभव हा भरपूर मिळाला आणि आमच्याही जीवनाचं सार्थक झालं. आणि तिथून अयोध्येहून शरयू नदीमध्ये आम्ही जशा गंगा स्नान केल्या तसेच आम्हाला ज्या सायकलने सांभाळून आणले, सांभाळून आमचा सुरक्षित प्रवास केला, त्याही सायकलचं आम्ही त्याच मान सन्मानाने त्या सायकलचं सुद्धा गंगा स्नान करून, सायकलला सुद्धा पवित्र करून आमचं एक हे होतं की बाबा आपण सुरक्षित कशामुळं आलो, ज्या सायकलनं आम्हाला हा प्रवास घडवला ती सायकलने आम्हाला आणून तिथं ठेवले. आणि तो प्रवास सायकलचा एवढा सुंदर झाला, त्यामुळे त्या आम्ही सायकलचे सुद्धा मनपूर्वक आभार कसे व्यक्त करण्यासाठी म्हणून आम्ही शरयू नदीमध्ये त्या सायकलला गंगा स्नान करून, तिचंही पवित्र स्नान करून आम्ही पावन झालो. आणि तिथून आम्ही काशीला बाय टेम्पोमध्ये बसून काशी गेलो. आणि काशीमध्ये मणिकर्णिका घाट, माझ्या जीवनामध्ये मणिकर्णिका घाट हा लोक ऐकून असायचो की मणिकर्णिका घाट हा कायम धगधगती घाट आहे, की तिथे शमशान आहे, की माणसाच्या जीवनामध्ये येऊन तो मणिकर्णिका घाट हा जरूर पाहावं. कारण का मनुष्य हा एवढा स्वार्थी आणि गर्वाने वागणारा माणूस, तो जर त्या मणिकर्णिका घाटामध्ये त्याचा जर अनुभव आपण पाहिला तर 24 तास तिथे आपल्या माणसाच्या इच्छा, हिंदू धर्माच्या संस्कृतीप्रमाणे तिथे प्रत्येक देह हे शेवटचा श्वास, किंवा आपल्या हिंदू धर्मामध्ये की तिथं मरण येणे आणि किंवा तिथे अस्थि विसर्जन करणे हा मोक्ष माणसाला मिळतो. आणि तो मोक्षाचा दार आहे अशी एक तिथं आपल्या हिंदू धर्माची संस्कृती आहे. त्या संस्कृतीप्रमाणे त्या बनारस, वाराणसी, काशी ही 3 नावं एकाच शहराला आहेत. ते कालांतराने बदलत गेले नावं.
आता बनारस म्हणून, बनारस नाही, वाराणसी म्हणून तो प्रसिद्ध आहे. आणि तो आम्ही त्या वाराणसीमध्ये रस्ते फार आखूड आणि की जिथं मोटरसायकल माणसाला चालता येत नाही तशा ठिकाणी गल्लीबोळामध्ये रस्ते, आणि तशाच रस्त्याच्या मागून येणारे शेव की ते मणिकर्णिका घाटवर आम्हाला वाटायचं की हे एवढे शेव कुठं जात आहेत. तर मी म्हणजे सोबतच्यांना की ज्यांना माहीत आहे भरत हिगे असे त्यांनी जे अगोदर आले होते त्यांना विचारायचं की बाबा हे असं काय, तर त्यांनी सांगायचे की बाबा इथं हे असं असं, म्हणजे दुरून लोक घेऊन येतात इथं की अस्थि विसर्जन असो किंवा अंतिम इच्छा असो, त्यांचं तिथं देह चितेला हे करून आपला एक मोक्षाचा शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी तिथे लोक आपला हे करत असतात. खरंच मी माझ्या सहकार्यासोबत गेल्यानंतर त्या मणिकर्णी घाटाचं बराच वेळ निरीक्षण केलं. वाटायचं की मनुष्य कितीतरी आपण जीवनभर आपल्या ह्याच्यामध्ये वावरत असतो. माझा, तुझा, तो, असा तसा, श्रीमंती, पैसा, ह्या गोष्टी आपण करत असतो. पण मला खरंच त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या चिता जळत होत्या. मनुष्य शेवटी काय आहे, कशासाठी आपण सगळं करून केल्यानंतर हा प्रसंग येतो माणसावर, आणि मोक्षापुढं जाण्यासाठी जीवनभर केलेला प्रवास शेवटी माणसाला शांतीकडे नेण्यासाठी माणूस हा मेल्यानंतर आपण आपल्या परिजनाला जी इच्छा सांगतो की बाबा माझं शेवटचं अस्थि विसर्जन काशी या पवित्र ठिकाणी करा, की किंवा मला ज्यावेळेस मला मोक्ष तरी प्राप्त होईल की तिथं तरी मला समाधान आणायला पाहिजे. मित्र, काही असो, हिंदू संस्कृती, जे पण संस्कृती ज्या धर्माला दिलेली आहे ती संस्कृती चांगलं कार्य करण्यासाठीच दिलेलं असतं. त्याप्रमाणे ती विधी तिथं करत असतात की शेवटी मनाला समाधान मिळणं, की जीवनभर दगदग केलेला माणूस मेल्यानंतर सुद्धा तिथं मन शांत व्हावं ही इच्छा आपल्या परिजनापुढं व्यक्त केलेली असते. आणि तो मणिकर्णिका घाट हा मला पाहिल्यानंतर मनाला खूप काही गोष्टी सांगून गेल्या की, आणि नक्कीच सगळ्यांचा कोणाला कसा अनुभव आला काही माहीत नाही, पण मला खूप जाणवलं की तिथल्या त्या चिता बघून माणूस काय असतो, कशासाठी जीवनभर आपण काय काय करतो, कोणासाठी काय करतो, आपल्या मुलासाठी काय करतो, पत्नीसाठी काय करतो, कोणासाठी, म्हणजे आपण जीवनभर माझं 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 माझा संसार माझं हे करत बसतो. पण ज्यावेळेस जीवन आपण जन्मतो आणि कवा संपतो हेचा कालावधी आपल्याला सुद्धा कळत नाही. आपण आज एवढ्या वर्षाचे झालो, केव्हा कालावधी गेला मागचा कळाला नाही. आणि नक्कीच त्या घाटावर मला माझ्या मनाला खूप काही सांगून गेलं की निशब्द होऊन मी पाहत होतो त्या गोष्टी, आणि मला वाटायचं खरंच काहीच नाही माणसाचं. माणूस शेवटी रिकाम्या हाताने येतो आणि रिकाम्या हाताने जातो. आणि शेवटीही सुद्धा माणसाची अपेक्षा असते की मला मोक्षामध्ये तरी मला म्हणजे जावं, ही शेवटची बी इच्छा असते. म्हणजे माणूस शेवटपर्यंत मला चांगलं मोक्ष मिळावं ह्यासाठी प्रयत्न शेवटच्याच क्षणी करत असतो. मित्रांनो, मला ह्याच्यात एकच सांगायचं आहे, असो काही धर्माचे आपल्या संस्कृतीमध्ये आहेत ते त्याप्रमाणे पालन करावे. पण जीवन जगत असताना ह्याच गोष्टी जर आपण आनंद घेत गेलो, आपण चांगलं जीवन जगलो किंवा आपण निरोगी जगलो आणि जास्त वेळ आपल्या परिवारात दिला,
आणि ह्या इतका आनंद मला वाटत नाही मोक्षापेक्षाही आपल्याजवळच आनंद घेण्यासारखा आहे. ठीक आहे, प्रत्येकाचा जो विचार करण्याचा वेगवेगळा आनंद असतो किंवा किंवा आनंद घेण्याचा असतो, तो त्याच्या परिस्थितीनुसार असू शकतो. मला त्याच्यात म्हणजे काही जास्त पडायचं नाही, कारण का शेवटी मनुष्य हा येणारा आहे, एक दिवस जाणार आहे आणि तो कोणालाही विधी लिखित नाही. जरी माझं फिटनेस माझं चांगलं असेल किंवा कोणाचंही असो, की एक दिवस माणसाचा जन्म होणार आहे आणि मृत्यू हा अटळ आहे. तो मोक्षात जाईल ना हवेत जाईल, कुठे जाईल ते त्या जाणाऱ्याला काही माहीत नसतं. पण परिजनाला वाटतं की माझा गेलेला माणूस हा मोक्षात गेला, तो त्याचा आनंद असतो किंवा त्याच्या जीवनामधला त्याचा समाधान मिळतं. हा प्रवास झाल्यानंतर आम्ही तिथे आम्ही काशी विश्वनाथाचं दर्शन डोळे झाकून आत्मसमाधानाने घेतलं. पण हा प्रवास करता येत असताना ज्यावेळेस सगळं आमचं दर्शन झालं, सगळं झाल्यानंतर आता परतीचा प्रवास यायचं होतं. त्या प्रवासामध्ये माझी इच्छा नव्हती की विमानानं आमचे भरत इगे असो, धनंजय तोकले सर असो किंवा कृष्णा काळे असो, ह्यांनी अगोदरच विमानाचं तिकीट बुक केलेलं होतं. पण मला वाटायचं की आपण हा निरागस प्रवास जाताना सायकलने केलो, पण येताना सुद्धा टेम्पोनी करावा, हा माझी इच्छा होती. पण माझे मित्र भरत इगे आणि तोकले सर यांनी मला खूप विनंती केली की सर आपण विमानानं जाऊ. मी त्यांना शेवटपर्यंत म्हणलं की मला विमानानं प्रवास करायचा नाही, मला म्हणजे जे साधासुद्धा प्रवास आहे त्याच्यानेच प्रवास करायचा. पण माझ्या मित्रांनी ऐकलं नाही आणि शेवटी त्यांचा आग्रह पाहून मी त्यांच्या होला हो म्हणून मी विमानासाठी तयार झालो. आणि माझ्या आयुष्यामध्ये कधी विमान प्रवासामध्ये म्हणजे कधी विमानामध्ये किंवा दुरून सुद्धा म्हणजे खालून असं आपण लहानपणापासून बघत आलो तसंच विमान बघितलेलं होतं. पण ज्यावेळेस आता जायचंच ठरलं विमानानं, तर चला म्हणला हा आयुष्यातला विमानातला पुढं घडल न घडल म्हणून त्यांच्या आग्रहास, माझ्या मित्रांच्या आग्रहास्तव तो विमान प्रवास आम्ही वाराणसीहून हैदराबादसाठी तिकीट काढले. माझ्या मनात नव्हतं तरी माझ्या मित्रांनी तो प्रवास माझ्या नशिबीच होता आणि तो मला करण्यास त्यांनी तयार केले आणि मी तो प्रवास घेऊन वाराणसी विमानतळावर माझा हा पहिला अनुभव होता. खरंच तो प्रवास करत असताना पहिल्यांसुरू एंट्री केली. कुठं जायचं काय जायचं काही माहीत नाही. कुठं बॅग चेकिंग होणार आहे, कुठं काय होणार आहे, ह्या गोष्टीची मला कसलीच माहिती नव्हती. मी त्या झगझगत्या विमानतळावर तिथली सुविधा, तिथला चहा काय काय असतो ते सगळं एकदम बारकाईनं लक्ष देऊन बघत होतो. आणि खरंच आजचा आपला प्रवास हा विमानानं होणार आहे. जो 1290 किलोमीटर आम्हाला 9 दिवस लागले, तो प्रवास आमचा 1.5 तासात होणार होता. आणि 6:30च्या दरम्यान आमचं विमान इथून वाराणसीहून टेकअप होणार होतं. आमच्या सगळ्या चेकिंग झाल्या, सगळं झालं, आधार कार्ड झालं, सगळ्यांचं गेलो, आम्ही विमानात गेलो. माझी एक उत्सुकता होती, विमान कसं असेल, काय असेल, ह्या सगळ्या गोष्टीची उत्सुकता माझ्या मनामध्ये होती. आणि गेलो. विमान खूप मोठं होतं, जवळपास 200 माणसाचं विमान होतं. आणि मध्ये गेल्यानंतर जे लांबच्या लांब सीटा दिसू लागल्या. अख्खं विमान माणसांनी भरलं. मला वाटायचं विमानात प्रवास करणारे फार कमी लोक असतील,
पण त्या दिवशी मी ज्यावेळेस बघितलं त्या विमानात सुद्धा आपल्या ट्रॅव्हल्ससारखीच गर्दी होती. मला वाटलं की आपण खूप दुनियाच्या मागं आहोत. ठीक आहे म्हणलं, किंवा कोणाच्या तरी योगामुळं हा विमानात बसण्याचा योग मला आला. आणि मी अलीकडल्या सीटवर बसलो होतो. मध्ये खिडकीला भरत दिघे बसले होते आणि सेंटरला धनंजय तोकले सर बसले होते. काही वेळ विमानात सेटिंग होईपर्यंत सगळे माणसं बसेपर्यंत मी बसलो. भरत दिघेने म्हणले की तुम्ही खिडकीकडे जा. चला म्हणलं, खिडकीतून बघूया काचातून काय काय दिसते. थोडा अंधार पडला होता. अंधारातून जात माझी उत्सुकता की पूर्ण विमान बघायचं. आता काय पुन्हा प्रवास होईल न होईल, पण तो प्रवास करत असताना मी सगळं विमान पूर्ण पूर्ण बघणं बी झालं नाही तोपर्यंत हैदराबाद आणि लगेच अनाउन्सिंग झाले की विमान लँड होणार आहे आणि हैदराबादात. अरे मी म्हणलो, घडी पाहिली, अरे म्हणजे 1.5 तासातच विमान, म्हणजे 1.5 तास 1.25 तासातच विमान हैदराबादला आलं. बघा हा प्रवास, जग किती फास्ट पुढे जात आहे. 1290 किलोमीटर हा प्रवास आम्ही 9 दिवस सायकलने केला आणि तोच प्रवास आम्ही विमानाने 1.5 तासात हैदराबादला आलो. हैदराबादला आल्यानंतर आमचा सन्मान करण्यासाठी भरत दिघे यांची मेहंदी रुक्माजी चांबले आले आणि आम्हाला तिथे सन्मानाने हार पुष्पहार घालून स्वागत केले. जसं काय आम्ही परदेश वारी करून आल्यानंतर माणसाची जशी उत्सुकता असते तशी त्याप्रमाणे आमचं स्वागत केलं. खरंच त्यांचे मनापासून आभार व्यक्त करावं वाटते आणि आम्हाला खूप आनंद झाला. तोही प्रवास माझ्या जीवनात आम्ही केला. आणि त्या विमानतळावर आता बॅग विमानामध्ये होत्या. मग आम्ही सरळ गेटला येऊन थांबलो. आम्ही गेटला येईपर्यंत ते आमच्या बॅग आमच्या पुढे येऊन पडत होत्या. त्याच्यातून शोधून एक विमानाची आपली बॅग घ्यायची, तो एक वेगळा अनुभव होता. तो वेगळा अनुभव ते सुद्धा घेण्यात आला. तर तिथून मग बाय कारने आम्ही अहमदपूरला 3-4 वाजता सकाळी अहमदपूरला आलो. आणि घरी आल्यानंतर माझा मुलगा, माझी आई, माझी बहीण, भाऊजी माझ्या रांगोळ्या टाकून घरापुढं माझा सन्मान करण्यासाठी, की माझा परिजन अयोध्येला जाऊन विमानानं प्रवास करून, सायकलने प्रवास करून अयोध्येला गेला आणि अयोध्येहून परत आल्यानंतर जो मान सन्मान माझ्या घरच्यांनी एवढ्या आपुलकीने केला. आल्यानंतर प्रथमतः माझ्या गुरुचे दर्शन म्हणून, साईबाबाचे दर्शन घेऊन, सगळ्यांचे सुखी प्रवास झाला म्हणून सगळ्यांचे बहिणीचे पाया पडले, आईच्या पाया पडल्या. माझ्या लेकरांच्या जवळ बसून माझा अनुभव थोडा वेळ सांगितला आणि 1-2 तास झोप झाली. आणि हा तो प्रवास अशाप्रमाणे अयोध्येचा हा प्रवास माझा या जीवनातला अस्मरणीय क्षण ठरला. आणि माझ्या आयुष्यामध्ये एवढा सन्मान माझ्या जीवनामध्ये कधी मिळाला नव्हता. त्या अयोध्येच्या सायकल प्रवासाने आम्हा सर्व सायकलिस्टला मिळाला. आल्यानंतरही खूप आमचा जल्लोष करण्यात आला. विविध क्षेत्रातल्या माणसांनी वेगवेगळ्या ठिकाणी आमचा सन्मान केला. तोही क्षण डोळ्यात पाणी आणणारा होता. कारण का एवढी आपुलकी, एवढं प्रेम माणसांचं बघून आम्ही भारावून जायचो. प्रत्येक क्षेत्रातला माणूस, प्रत्येक जाती धर्माचा माणूस आम्हाला एका वेगळ्या नजरेने पाहू लागला. आणि खरंच आपणही काहीतरी वेगळं केलंय हा अनुभव, किंवा हा मनाला एक सुखद आनंद देणारा असा
प्रवास वाटू लागला की काहीतरी आपण चांगले केले. मित्र हो, प्रवास हा तर पूर्ण चांगला झाला. आमचा मान सन्मान झाला. जाताना भरपूर आशीर्वाद सर्वांनी दिले. येताना आल्यानंतरही आमचा 10-12 दिवस अहमदपूरवासियांनी विविध ठिकाणी, विविध क्षेत्रातील, विविध समाजातील लोकांनी भरपूर आशीर्वाद देऊन आम्हाला पुष्पवृष्टी केली. तो क्षण माझ्या जीवनातला तरी खूप आनंददायी होता, खूप आनंददायी होता. आणि खरंच मनात एक आपण काहीतरी चांगलं केलेल्याचा भाव मनात तयार झाला. आणि सगळ्यांचे सत्कार घेत 8 दिवस 12 दिवस आम्ही प्रत्येकांचा मान सन्मान घेत, प्रत्येकाने मायेने शाल पांघरून पुष्पवृष्टी करून सगळ्यांच्या घरच्यांनी आम्हाला पुष्पवृष्टीने सन्मानित केले. हा अनुभव आमच्या जीवनात कधीच न विसरणारा आहे. जीवनामध्ये मला एकच सांगायचं आहे, जीवन जगत असताना सगळ्या गोष्टी, प्रपंच लागतो, माणूस लागतो, पैसा लागतो, सगळं करत असताना आपण आपल्या आरोग्याकडेही लक्ष दिलं पाहिजे, की जेणेकरून आपण चांगलं जीवन जगू, जास्त जीवन जगू, की जास्त वेळ आपल्या परिवारामध्ये आपण राहू शकू. असं आपण नेहमीच चांगलं काम करत, आपलं आरोग्य जपत आपण जर चांगलं काम करत गेलो तर आपलं किंवा फिटनेस चांगला आपण ठेवत गेलो तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये काही दिवस का होईना एक्सटेन्शन होऊन आपण आपल्या परिवारात जास्तीत जास्त वेळ देऊ शकू. मला ह्या प्रवासामध्ये आम्ही जे एकात्मता हे सगळ्या गोष्टी करून निघालो होतो, त्या प्रवासामध्ये एकमेकाचे मन तर भरपूर जुळलेच, एकमेकाच्या परिवाराविषयी आस्था झाली, एकमेकाच्या आपल्या गावाविषयी आस्था झाली. आपला म्हणजे सगळं व्यवस्थित प्रवास करून आम्ही अहमदपूरमध्ये एक हा सायकलिस्ट क्लब, अहमदपूर रनर्स ग्रुप, एक काहीतरी चांगलं कार्य करतो ही छाप अहमदपूरवासियावर आणि माझ्या जिथे मी कर्मभूमी की माझा जन्म झाला, माझं मूळ गाव जरी कंधार तालुक्यात असेल तरी माझी नाळ ही बिलोली या कर्मभूमीमध्ये सुद्धा येऊन आल्यानंतर जेवढा मान सन्मान अहमदपूरवासियांनी दिला तेवढाच मान सन्मान हा माझ्या कर्मभूमीने सुद्धा दिला. आणि इथे आल्यानंतर 12 दिवसानंतर मी बिलोलीमध्ये आल्यानंतर मला जो भरभरून ह्या कर्मभूमीने आशीर्वाद दिला त्याचेही मी म्हणावं तेवढं आभार ऋणी आहे त्यांचा, की जीवनामध्ये ह्या 2 गावांनी मला भरपूर काही दिले. आणि माझं मूळ जन्मभूमी हाडोळी ब्रह्मशेठ तालुका कंधार, की जे त्या गावापासून अहमदपूर 20 किलोमीटर, पण गाव, कर्मभूमी आणि आता मी वास्तव्यात असलेला अहमदपूर ह्या तिन्ही गावांनी मला भरभरून प्रेम दिलं. माझ्या मित्रांनी ह्या प्रवासामध्ये भरपूर काळजी घेऊन मला सतत बोलत राहिले. अशा सर्व मित्रांना, राजूरवासियांना, अहमदपूरवासियांना मी माझा मानाचा मुजरा किंवा मी त्याचं कायम ऋणी राहील. हे तुम्ही दिलेलं प्रेम, आशीर्वाद कधीही माझ्या जीवनात मी विसरणार नाही. आणि हा भविष्यातला माझा हा अस्मरणीय प्रवास हा माझ्या कायम स्मरणात आणि माझ्या हृदयात जोडणारा प्रवास राहील. पुढे प्रवास होईल अथवा न होईल, मी माझे प्रयत्न नेहमीच चालू ठेवणार आहे. फिटनेस हा माझा पहिला